नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. सबरीमलाई मंदिरामध्ये वयवर्ष 10 ते वयवर्ष 50च्या महिलांना प्रवेश बंद, त्यांना प्रवेश दिला जात नाही आणि त्याच्यावरून जे वादळ उठवलं गेलं, PIL दाखल केली, जणू काही हा प्रवेश करणं कसा मूलभूत हक्क आहे वगैरे. ह्याच्यातला जो अतिशय बारीक आणि अतिशय गंभीर नाजूक असा मुद्दा समोर आलेला होता की एखाद्याची श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचं काय आणि ती कशी असावी हे न्यायालय किंवा बाकीचे कसे ठरवू शकतात. समजा त्या देवतेचे जे भक्त आहेत, ज्यांची त्याच्यावरती आस्था आहे, तिथले जे सण उत्सव परंपरा आहेत, ह्याच कुलधर्म कुलाचार असतात, हे सगळे जे पाळतात त्यांना त्या पाळण्याच्या संदर्भामध्ये पूर्ण अधिकार आपल्या घटनेनं दिलेला आहे. जर त्यांच्या काही प्रथा असतील तर त्या चूक आहेत का बरोबर आहे हे सगळं ठरवायचा अधिकार न्यायालयाला कुठून आला, सरकारला कुठून आला. जर तुम्ही वक्फ बोर्ड केलेलं आहे आणि मुस्लिमांच्या सगळ्या धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये काय आणि काय असावं हा निर्णय ते घेतं. नंबर 2, शीखांच्या सगळ्या धार्मिक आस्थांच्या संदर्भातला, धार्मिक स्थळांच्या संदर्भातला निर्णय शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी घेते. याच पद्धतीनं प्रत्येक धर्मासाठी किंवा चर्चची सुद्धा अशी एक बॉडी आहे, त्याच्यानंतर बौद्ध महासभा आहे. प्रत्येक धर्माला त्यांचे जे धर्माची स्थळं आहेत, आस्थेचे जे विषय आहेत, त्यांच्या तीर्थयात्रा ज्या होतात, ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या करण्याच्या संदर्भात तिथे उदाहरणार्थ शीखांच्या गुरुद्वारामध्ये गेल्याच्या नंतर उघड्या डोक्यानं कोणाला जाऊ देत नाही. तुम्ही शीख असा किंवा नसा, बाकीच्यांना सुद्धा डोक्यावरती कपडा घ्यावा लागतो. आता तुम्ही जर असं म्हणाल की नाही माझ्या स्वातंत्र्याचं तुम्ही घातलेलं आहे, मी उघड्या डोक्यानं तिथं जाणारच आहे, नाही जमणार ना. त्यांनी तुम्हाला कोणी सांगितलेलं नाहीये तिथं जा म्हणून. मी तुम्हाला एक फार सिंपल करून सांगतोय. सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हा खटला चालू आहे. त्याच्यातले जे कायद्याचे बारकावे आहेत ते त्याच्यात त्या विषयातल्या तज्ज्ञांना कळतात, ते मी तुम्हाला सांगत बसणार नाही. अजून त्याचं पूर्ण निकाल यायचा आहे. पण जे एक निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जे मांडलेले ते फार विलक्षण आहे. न्यायमूर्ती नागरत्ना, त्याच्यानंतर सूर्यकांत, जयमाला बागची मोठं बेंच आहे. ते 9 जजेसचं कॉन्स्टिट्युशनल बेंच बसवलेलं आहे आणि त्याच्यावरती ती सगळी सुनावणी चालू आहे. अप्रतिम असे सगळा वादविवाद चालू आहे. तुम्ही जरूर तुमच्यापैकी ज्यांना ते बारकावे समजून घ्यायचे ते घ्या. मी तुम्हाला ते सगळं सोपं करून सांगतो. माझे वडील वकील आहेत, माझा मुलगा वकील आहे, त्यांनी मला त्याच्यातले माझी मुलगी वकील होती, त्या सगळ्यांनी मला त्याच्यातले सगळे बारकावे सांगितले. पण ते सगळं सांगित बसलं तर ते कोरडं होईल आणि तुम्हाला एक कंटाळा येईल आणि त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला समजतही नाही. म्हणून मी तुम्हाला ते सगळं सोपं करून सांगतो. कुठल्याही धर्माच्या ह्यांना त्यांच्या आस्था कशा असाव्या, तुम्हाला देवाची पूजा करताना सवळं घालायचं तुमचा मुद्दा आहे. मी बाहेर बसून असं नाही सांगू शकत नाही तुम्ही सवळं घाला की नका घालू, पण मी मात्र चपला घालून तुमच्या मंदिरात जाणार नाही, जमणार. तुम्हाला कोणी सांगितलेलं नाहीये. ती काय तशा अर्थाने सार्वजनिक जागा नाही आहेत त्या. ज्यांची आस्था आहे त्यांच्यासाठीच्या जागा आहेत त्या. बऱ्याच मंदिरांमध्ये तो जो सगळा प्रसाद असतो देवाच्या समोर ठेवला जातो, म्हणजे नैवेद्य म्हणतात त्याला, आणि ते नैवेद्याचं जे जेवण असतं देवाला दाखवल्याच्या नंतरच सगळ्यांना वाटप केलं जातं. उद्या जो कोणी म्हणतं नाही मला हे मंजूर नाही, नका खाऊ. कर्नाटकामध्ये घडलेलं होतं. इस्कॉनला जेव्हा ते शाळेतल्या मुलांना जेवण पुरवायचं हे दिलं, त्याच्यानंतर ते प्रत्येक वेळी तो भोग म्हणून त्या देवाला चढवतात आणि नंतर मग ते डबे सगळ्यांना वाटतात. याने आक्षेप घेतला असं जमायचं नाही, नका घेऊ तुम्ही. कसंय माहितीये का, ज्यांची आस्था आहे ते त्याच्या पद्धतीनं वागत असतील तर तुम्ही बाकीचे आक्षेप घेऊ शकत नाही. सबरीमलाई मंदिरामध्ये स्त्रियांनी जाऊ नये हे काही कोणी अचानक ठरवलेलं नाहीये. आणि आज ज्यांनी बोंब करून त्या शिखर शिंगणापूरला काय ते शनीचं जे मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या चौथऱ्यावरती स्त्रियांनी जाऊ नये सगळे भांडणं केले, तृप्ती देसाई वगैरे आरडाओरडा धिंगाणा. आज काय परिस्थिती, कितीतरी महिला मी तुम्हाला सांगतो माझ्या माहितीतल्या, माझ्या नात्यातल्या, तिथं गेल्याच्या नंतर सुद्धा लांबून दर्शन घेतात, जात नाहीत आतमध्ये. हनुमानाच्या मंदिरात स्त्रियांनी जाऊ नये नाहीये, अशी श्रद्धा आहे ती. त्याच्यामध्ये तुम्ही करत नाहीत. पाळीच्या दिवसामध्ये स्त्रिया आपल्या घरातल्या जे छोटंसं देवघर असतं तिथे जात नाहीत. का जात नाहीत, किंवा ते जाऊ द्या, आपल्या नात्यामधला जर कोणाचा मृत्यू झाला असेल जवळच्या ह्याचा, तर ते जे सुतक पाळलं जातं त्या काळामध्ये देवाची पूजा केली जात नाही. उद्या कोणी जाऊन म्हणाल की नाही असं कसं काय आणि हे अरे त्याचा विषय आहे.
जसं त्याच्या घरातलं देवघर त्याचे, तसंच कुठलंही देवस्थान हे त्याच्यातले जे श्रद्धाळू आहेत, भक्त आहेत, त्यांचा विषय येतो, सगळ्यांचा नाही आहे. हा लक्षात घ्या फरक. उद्या जर कोणी आग्रह धरला मक्का मदिनामध्ये मुस्लिम नसलेले जाऊ शकत नाहीत, का जाऊ शकत नाहीत? त्यांनी तसं ठरवलेलं आहे म्हणून. तुम्ही नाही असा आग्रह धरू शकत की माझं स्वातंत्र्य, मी तिथं गेलोच पाहिजे म्हणून. भक्तांनी स्वतःच्या पैशांनी हे सगळी देवळं बांधलेली आहेत, मेंटेन केलेले आहेत, रोज पूजा चालती, अर्चना चालती, हे सगळं त्या विषय, त्या देवतेच्या भक्तांचा हा विषय आहे. खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या परंपरा आहेत, छोट्या मोठ्या परंपरा आहेत. नवरात्रामध्ये लोक उपवास करतात, पायामध्ये चप्पल घालत नाहीत, त्याच्यानंतर गादीवरती झोपत नाहीत, पलंगावरती झोपत नाहीत. अशा कितीतरी गोष्टी तर लोक स्वेच्छेनं पाळतात. तुम्ही जर तिथं घुसून नाही असं कसं काय, हे चूकच आहे, हे जे बरं, जो मुद्दा चर्चेतून आलेला आहे की जे नास्तिक आहेत, ज्यांची त्याच्यावर श्रद्धा नाही, त्यांना काय अधिकार आहे PIL दाखल करायचं? मुळात हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनच कसं होऊ शकतं? पब्लिक इंटरेस्ट कसा आला ह्याच्यामध्ये? सार्वजनिक ज्या जागा आहेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काही बोला. राष्ट्रपती भवन आहे, संसद भवन आहे, विधिमंडळ आहे, सरकारी कार्यालय आहेत, सार्वजनिक मैदानं आहेत, सार्वजनिक अजून काही एखादं सभागृह आहे समजा एखादं, आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाळाल की नाही या ठिकाणी ब्राह्मणांनीच जावं, तर मग आक्षेप मी घेऊ शकतो. या ठिकाणी महिलांनी येऊ नये. सार्वजनिक जागा आहे, सार्वजनिक उपक्रम आहे. जसं एखादी संस्था त्यांचा उपक्रम त्यांच्या सभासदांपुरता मर्यादित ठेवत असते, स्वाभाविकच आहे, दुसऱ्यांसाठी ते नाहीच आहे. अशा वेळी तुम्ही जर घुसाघुसी करून नाही मला कसंही करू दिलं नाही म्हणून. अजून एक मुद्दा ह्या न्यायमूर्तींनी निरीक्षणात उपस्थित केलेला आहे. खूप खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. खरं तर मी विस्तार भयास्तव आणि त्याच्यातले जे गुंतागुंतीनं ती कळत नाही आपल्याला कायद्याची, आणि फार कोरडी वाटते म्हणून सांगत नाही. इष्टदेवता असतात, कुलदेवता असतात, ग्रामदेवता असतात. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी प्रथा आहे. न्यायालयाने काय काय पाहत बसायचं? त्या शनी शिंगणापूरचीच गोष्ट आहे. त्या ठिकाणी घराला कुलूपच लावत नाहीत. का? त्यांची श्रद्धा आहे तशी. उद्या जर कोणी म्हणलं की नाही असं कसं काय, मला कुलूप लावायचंच. तुम्ही एक लक्षात घ्या, हे जे सगळं परंपरेनं चालू आहे, श्रद्धेनं चालू आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसत बसलं म्हणून न्यायालयाला जे कामं करायचे ते करणं, बाकीचे का करत बसलात तुम्ही? सरकारला जे कामं करायचे ते सरकार करणं, नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसायला सांगितलं कोणी? सगळे जे हिंदूंचे धर्मस्थळ असतील त्याच्यासाठीचं एक स्वतंत्र जसं वक्फ बोर्ड आहे, तसं एक हिंदू बोर्ड वेगळं करायला पाहिजे त्याचं संचालन करण्यासाठी. म्हणून सरकारने मध्ये मध्ये हस्तक्षेप करायची काहीच गरज नाही. राम मंदिर प्रकरणातला निर्णय आल्याच्या नंतरचा पुढचा जो टप्पा केलेला आहे सरकारने, ती जी विवादास्पद अशी जी जागा होती 2.5 एकर 2.8 काहीतरी अशी ती सगळी म्हणून जागा आहे जेमतेम, ती सगळी त्याच्यासाठीचा एक ट्रस्ट तयार करून त्यांना हँडओव्हर केली आहे. त्यांनी पैसे गोळा केले, सरकारने पैसा दिलेला नाहीये. राम मंदिरचं संपूर्ण निर्माण हे त्या भक्तांनी दिलेल्या पैशावरती झालेलं आहे. त्या निमित्ताने लोक येतील, अर्थव्यवस्थेला गती मिळेल, आपल्याला कर मिळतो आहे म्हणून सरकारने बाकीच्या काही जागा आणि सोयी सवलती, रस्ते वगैरे कामं केले, ते सरकारने सरकारच्या सोयीसाठी आणि मिळणाऱ्या करासाठी केलेले. हाच सबसिडी सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्यांनी हे केला, आक्षेप घेतल्याच्या नंतर मग बंद झालेली. तुम्ही एका धर्माला कसं काय सबसिडी देता? हे जे सगळे धार्मिक मुद्दे आहेत. आता बरं इतकंच नाही, या न्यायालयापुढे सबरीमलाईच्या निमित्तानं सगळ्याच धर्माची जी धार्मिक स्थळं आहेत त्यांचं जे संचालन करायचं आहे त्याच्यासाठीचं ते धार्मिक जे लोक आहेत त्यांनी ठरवावं. पण त्या धर्मांनी, त्या धर्माचे जे अनुयायी आहेत, त्या धर्मावर ज्यांची आस्था आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा इतरांना अधिकार नाही. इतका मी तुम्हाला सोपा तो सुटसुटीत करून सांगतो विषय. ते चूक आहे का बरोबर त्यांनी ठरवावं ना. एखाद्या आदिवासी ह्याच्यामध्ये एखादी काय म्हणतील रूढी पडलेली असते, ती आपल्याला चूक वाटते बाहेर बसून, पण ते जे पाळणारे आहेत त्यांना जर ती योग्य वाटत असेल तर तुम्ही मध्ये पडू शकत नाही. मध्ये केव्हा पडता येऊ शकतं? अशा कुठल्या एखाद्या रूढी परंपरेमुळे प्रत्यक्ष जीवाला धोका येत असेल, एखाद्याचा जीव धोक्यामध्ये जात असेल, जगणं मुश्किल होत असेल, त्याला मानवाधिकार आणि बाकीच्या गोष्टीमुळे संविधानाने सगळ्यांना जगायचा हक्क दिलेला आहे. तुमची रूढी परंपरा तुमचा जीव घेत असेल तर मात्र त्या ठिकाणी हस्तक्षेप होऊ शकतो. त्याचा जीव वाचवण्यापुरती गोष्ट आहे. सबरीमलाई मंदिर किंवा दुसऱ्या कुठल्या ठिकाणी प्रवेश दिला नाही म्हणून काही कोणाचा जीव जात नाहीये. किंवा तिथल्या बहुतांश हिंदूंच्या प्रसादामध्ये कांद्याचा वापर होत नाही, लसणाचा तर नाहीच नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही असं कसं काय, आमचं काय म्हणता येईल खाद्य स्वातंत्र्य आहे ना, आम्हाला त्या ठिकाणी कांदा पाहिजे. तुम्हाला कोणी सांगितलं?
तिरुपतीच्या मंदिराच्या लाडूचा जो विषय होता आणि त्याच्यामध्ये जी चरबी वापरण्यात आलेली होती ती तुपाच्या ऐवजी प्राण्यांची चरबी वापरली म्हणून जो गदारोळ झाला आणि त्याच्यावरून जो आक्षेप झाला होता की हा जो जगनमोहन रेड्डी तेव्हाचा मुख्यमंत्री होता ख्रिश्चन होता, तुम्ही कसं काय त्या ठिकाणी हिंदू नसलेल्या लोकांना त्या बॉडीवरती नेमलं हे केलं. आमची श्रद्धा आहे, आम्ही तो लाडू श्रद्धेनं घरी आणतो, त्याला वास आला तरी खातो नंतर काही दिवसानंतर सुद्धा, कारण की तो प्रसाद आहे. आणि जर त्याच्यामध्ये प्राण्याची ह्याची चरबी वापरली असेल तर आम्ही आक्षेप घेणारच. उलट एखाद्या तुम्ही एखाद्या मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही तर नाही, का नाही, त्यांचा मुद्दा आहे. म्हणून अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही ह्या पद्धतीनं वागू शकत नाहीत. जे हिंदू तिथं आस्था ठेवतात, जे इस्लामचे अनुयायी त्यांच्या ह्याच्यावर आस्था ठेवतात, जे ख्रिश्चन त्यांच्या ह्याच्यावर आस्था ठेवतात, की जे शीख त्यांच्या गुरुद्वाऱ्यात ह्याच्यावरती आस्था ठेवतात, त्यांना अधिकार आहे तिथं कोणाला प्रवेश द्यायचा, कोणाला प्रवेश द्यायचा नाही, तिथं कुठले सण समारंभ उत्सव कशा पद्धतीनं करायचे ते. हे ज्या पद्धतीनं यांनी घुसाघुसी केली होती फार स्वागतशील असं गोष्ट ह्या 9 कॉन्स्टिट्युशनल बेंच घटनात्मक पीठाच्या समोर आलेलं आहे आणि त्याच्यावर जी चर्चा चालू आहे ते आम्ही त्याचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्येक धर्माचे जे अनुयायी आहेत, ज्यांची आस्था आहे, त्यांच्या वतीनं कळकळीनं आवाहन करतो की तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करू नका. एरवी सुद्धा आम्ही वारंवार म्हणत आलेलो की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरती आम्ही ते वापरलं होतं आणि योगायोगानं तो संप बारगळलेला आहे. माझ्या व्हिडिओमुळे बारगळलेला असं काही माझा भ्रम नाही, पण हा मुद्दा तीव्रतेने लक्षात घेतला. जसं सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे, शिक्षणाचे, बाकीचे तर वरवरचे विषय आहेत. धर्म हा अतिशय श्रद्धेचा विषय आहे, गुंतागुंतीचा आहे. सरकारने त्याच्यामध्ये बिलकुल हस्तक्षेप करू नये. इथेच थांबूया. धन्यवाद. विधायक बुरुज